पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार। आज रात्री 8:30 वाजता पंतप्रधान देशाला संबोधित करणार। विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी चूक केली। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। काल लोकशाहीचा विजय झाला, विरोधकांच्या एकतेचा विजय। सरकारला महिलांचा मसीहा बनायचंय, सत्तेत राहण्यासाठी सरकारचं षडयंत्र। पत्रकार परिषदेतून प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। आंदोलनानं प्रत्युत्तर, नारी विधेयक नामंजूर झाल्यानं शिवसेना आक्रमक। मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हेंच्या नेतृत्वात आंदोलन। नाशिक धर्मांतर खरात परतवाडा ड्रग्ज प्रकरणांचा फडणवीसांकडून आढावा। धर्मांतरणासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरण, फरार आरोपीला पोलादपूरमधून अटक। आयुष असं आरोपीचं नाव। खरातला पुन्हा न्यायालयात हजर केलं, व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर केलं। खरात 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत। खरातच्या अटकेला महिना पूर्ण, खरात विरोधातील गुन्ह्यांचा आकडा वाढला। नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद। खरातचा अंदाजे 500 कोटींच्या साम्राज्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता। टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याची पडली भर। एका महिला अत्याचार गुन्ह्यात अॅट्रॉसिटीचा ऍक्ट समाविष्ट। टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याची भर। संशयित आरोपींचे मोबाईल, लॅपटॉपही जप्त। नवी मुंबईतील जेएनपीटीमध्ये भीषण आग, कंटेनर यार्डमधील शेडला आग लागल्याची माहिती। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। आरोपी अयानचा आणखी एक कारनामा समोर। पहिल्या मुलीसोबत प्रेमभंग झाला की दुसऱ्या मुलींना प्रेम जाळ्यात ओढायचा, सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। परतवाडामधील लैंगिक शोषण व्हिडिओ व्हायरल प्रकरण। अयान अमरावतीतील काठोरा नाका परिसरात मुलींसह जायचा। द कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना न्यायचा।